तर आता मॉर्निंगचे 6 वाजलेत आणि माझी मॉर्निंग झालेली. तर रात्री मी साबुदाणा भिजू घालायचंच विसरले, म्हणून मग आत्ता उठल्या म्हटलं अगोदर साबुदाणा भिजायला टाकावा आणि त्यानंतर मग बाकीचं. पाण्यात खिचडी टाकली आहे मी. आणि आमच्या मॉर्निंगची सुरुवात नेहमी गरम पाण्यानेच होते. मला ही खूप दिवसापासूनची सवय आहे, ती मोडतच नाही. गरम पाणी, कोमट पाणी प्यायची. उठलं की मला लागतंच. तर फ्रेंड्स, देवपूजा वगैरे झाली आहे माझी जस्टच. तर आत्ताशी रोहित उठलाय, आता आवरणार आहे, त्याला डब्बा करणार आणि मग जाणार आहे आम्ही. तर फ्रेंड्स, मी स्वतःचं पण आवरलं, त्यासोबत स्वयंपाक पण झालेला आहे माझा. रोहितसाठी फक्त गवार आणि चपाती केलेली आहे आणि आता मी दर्शनासाठी चाललोय. इकडे फळ आहे आल्यावर. आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. मस्तपैकी लाईन लवकर दर्शन घेतलं, त्यामुळे थोडासा वेळ गेला. अजून इकडे स्वामी मंदिर आहे, इकडे दर्शन घेण्यासाठी.
डायरेक्ट वारजेला. 1 hour later. तर फ्रेंड्स आम्ही मस्तपैकी फिरून वगैरे घरी आलोय. देवाला दिवा वगैरे लावला आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे. हे मी धपाट्यांसाठी लसूण, मिरची आणि जिरं घेतलेलं होतं. त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकली आणि इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं होतं मी जास्त. त्यानंतर 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. त्यानंतर 1 छोटी वाटी बेसन पीठ, ते सर्व चाळून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल, माझं नेमकं आजच संपलेलं. आणि त्यानंतर तो वाटण टाकलं जे आपण वाटलेलं आहे ते हिरव्या मिरचीचं, आणि वरून कांदा, थोडीशी हळद, धने पावडर टाकली थोडी. त्यानंतर चवीनुसार मीठ. गरम मसाला टाकायचा असेल तरी टाकू शकता, ऑप्शनल आहे ता. त्यानंतर यामध्ये ओवा टाकायचा आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ओवा हातावरती चुरून टाका जेणेकरून ओव्याचा स्वाद येतो आपल्या धपाट्यांना. त्यानंतर व्यवस्थित पीठ अगोदर मिक्स करून घ्यायचं सर्व आणि मग थोडं थोडं पाणी ओतत मळून घ्यायचं आहे. एकदम पण पाणी ओतायचं नाही. आणि मळल्यानंतर अर्धा पाऊण तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. मी ओल्या रुमालामध्ये झाकलेलं आहे. आणि त्यानंतर मग लाटण्यासाठी घेतलं तर मी रुमाला ओला करून घेतलेला आहे जेणेकरून ते चिकटत नाही पीठ. आणि त्यानंतर पाण्याचा हात लावत लावतच आपल्याला धपाटे थापून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर मी त्याला थोडेसे होल पाडले आणि तव्यावरती टाकलेलं आहे. तर थोडंफार चिटकू शकतं, त्यामुळे पाणी व्यवस्थित लावा. माझे तरी व्यवस्थित झालेत धपाटे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. वरती थोडंसं अगोदर तेल टाकलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यानंतर मग तेल टाकून काढून घ्यायचं आहे आपल्याला धपाटे. व्यवस्थित त्या होलांमधून पण तेल सोडायचं जेणेकरून धपाटे व्यवस्थित निघतील. आणि रुमाल प्रत्येक धपाटे करताना ओला करून घ्यायचाच आहे जेणेकरून आपले धपाटे चिकटणार नाहीत, याची काळजी घ्या. धपाट्यांवरती पांढरे तीळ टाकले तरीसुद्धा चालतील, मी टाकलेले नाही आहेत, पण तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकता. त्यानंतर मग एकदाचे माझे धपाटे सर्व झालेले होते. तर छान झालेले, अजिबात तुटले वगैरे नव्हते आणि खायलासुद्धा खूप छान लागत होते. तर फ्रेंड्स माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे. पण मला भरपूर जण म्हणतात तू स्वयंपाक खूप छान करते किंवा एवढं सगळं करते, बाहेरचं काम करते, घरात येऊन काम करते, तरी पण एवढं सारं पदार्थ बनवते. तर पहिली गोष्ट तर मला स्वयंपाकाची पहिल्यापासून आवड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं खूप भारी वाटतं, किती कंटाळा आला ना तरी ज्यावेळेस माझं मनापासून इच्छा असते ना त्यावेळेस मी खूप छान पद्धतशीर सगळं व्यवस्थित करते. इच्छा नसल्याने मग पोहे आणि खिचडीवरती पण भागवते, पण इच्छा असल्यावर खूप मग टापटीप करणार. तर सगळ्यांना आता ही रियालिटी पण दाखवते. तर मी एवढा सगळा पसारा पाडलेला आहे पाठीमागं, पाहू शकता तुम्ही. ते दिसताना फक्त ताट दिसतं, पण खूप राडा पाडते मी स्वयंपाक करताना भरपूर. आणि मग एकदम सर्व आवरत बसायचं. किचन वाटा जर पाहिला ना तुम्ही पाहू शकता, भरपूर असा राडा घातलाय, राडा. तर फायनली माझं जेवण झालेलं होतं. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक्स, फॉलो, शेअर नक्की करा.